जय शिवराय मित्रांनो, तब्बल गेल्या 4 वर्षापासून प्रलंबित असलेल्या धाराशिव जिल्ह्याच्या खरीप पीक विम्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, खरीप पीक विमा 2020 च्या संदर्भात आपण यापूर्वी सुद्धा 24 नोव्हेंबरला एक अपडेट घेतलेलं होतं की खरीप पीक विमा 2020 हा शेतकऱ्यांना वितरण करण्याच्या संदर्भातील काही महत्त्वाचे निर्देश कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आलेले होते आणि याच पार्श्वभूमीवरती साधारणपणे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजे साधारणपणे 15 डिसेंबर नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण होईल अशा प्रकारच्या शक्यता निर्माण झालेल्या होत्या। मित्रांनो, याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की जे काही कोर्टाकडे जमा करण्यात आलेले 75 कोटी आणि जे काही राज्य शासनाच्या माध्यमातून देय असलेले 134 कोटी असे मिळून साधारणपणे 250 कोटीच्या आसपासचा हा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित होतं आणि या अनुषंगाने पाहिलं होतं की व्हॉट्सअपवरती बऱ्याच साऱ्या पात्र लाभार्थ्यांच्या याद्या देखील फिरवण्यात येत होत्या। परंतु याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 6 डिसेंबर 2025 रोजी जे काही कोर्टाकडे जमा असलेली रक्कम आहे ही रक्कम आता जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पीक विम्याचं वितरण करण्यासाठी खोलण्यात आलेल्या एस्क्रो अकाउंटमध्ये क्रेडिट करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये कोर्टाकडे जमा करण्यात आले आणि याच्यावरचं व्याज 17.93 कोटी अशी एकूण 92 कोटी 93 लाख रुपयाची रक्कम या एस्क्रो खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे आणि याच खात्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून देखील साधारणपणे 134 कोटी रुपयाची रक्कम ही जमा केली जाणार आहे, जी साधारणपणे 15 डिसेंबर पर्यंत मिळू शकते अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत। मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर व्हॉट्सअपवरती ज्या याद्या पसरवल्या जात आहेत त्या याद्या आणखी परिपूर्ण नाहीत। याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची माहिती जोडणं बाकी आहे किंवा त्या याद्या अद्ययावत करणं बाकी आहे। अशा प्रकारच्या याद्या साधारणपणे 10 डिसेंबर नंतर तयार होतील आणि या याद्या तयार झाल्यानंतर कृषी विभागाच्या माध्यमातून त्या प्रसारित केल्या जातील, प्रकाशित केल्या जातील अशा प्रकारची माहिती देखील आता समोर आलेली आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर सध्या देण्यात आलेले 92.93 कोटी म्हणजे 92 कोटी 93 लाख आणि राज्य सरकारकडून येणारे 134 कोटी असे साधारणपणे आपण जर पाहिलं तर 125 कोटीच्या आसपासची जी काही रक्कम आहे ती रक्कम या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे। याच्यामध्ये साधारणपणे प्रति हेक्टर 9,000 रुपये या प्रमाणानुसार तो पीक विमा वितरित होण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत आणि आता याच्या संदर्भातील जे काही हालचाली जसे की आता हा पहिला हप्ता त्या इस्को अकाउंट मध्ये आलेला आहे, लवकरच राज्य सरकारकडून एक जीआर निर्गमित करून 134 कोटी रुपयाचं वितरण त्या बँक खात्यामध्ये केलं जाईल आणि पूर्णपणे रक्कम एकत्रितपणे जमा झाल्यानंतर ती रक्कम उपलब्ध झाल्यानंतर या पीक विम्याचं वितरण करण्यासाठी सुरुवात केली जाईल। आता बरेच जण म्हणते मग हा नेमका कधी मिळू शकतो? राज्य शासनाच्या 134 कोटीचा जीआर निर्गमित केला जाईल, ते पैसे खात्यामध्ये आल्यानंतर पूर्ण निधीची उपलब्धता झाल्यानंतर तिथून पुढे 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये या पीक विम्याचं वितरण होऊ शकतं, जे साधारणपणे आता सध्याच्या ज्या हालचाली सुरू आहेत त्यानुसार डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा होऊ शकतं आणि याच्या संदर्भातील देखील नवीन अपडेट आलं की ते नवीन अपडेट आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।